पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज या क्षणी अंकाने इथे 930 दिसतात आहे, पण प्रत्येक घरातील कुणाच्याकडे 2 सदस्य 3 सदस्य असे उपस्थित होते. सगळ्यांना या ईश्वरी ऊर्जा, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ही ऊर्जा फक्त आपण ग्रहण केली नाही, तुम्ही पुढील जीवनामध्ये या दिव्य ऊर्जांचा अनुभव करणार आहात. ही ऊर्जा खूप सुंदर आहे आणि याचा अधिक सकारात्मकता आपण आपल्या जीवनात अनुभव पण करणार आहे. तुमच्या खूप खूप शुभेच्छा. बोला संगीता मॅडम, काय म्हणताय? सगळ्यात आधी माझ्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्यासारखा गुरु माझ्या जीवनात आला हे माझं भाग्य. आयुष्यभर माझ्या जीवनात तुम्ही असेच राहा, जसं माझ्या जीवनामध्ये माझा कृष्ण आहे तसंच तुम्ही माझ्या जीवनात राहा, हीच तुम्हाला प्रार्थना. आणि कृष्ण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवं आहे, तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करो, हीच माझी प्रार्थना आहे ईश्वराला. आणि आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही दिलं ते खूप कमी शब्दामध्ये आहे, शब्दच नाही त्याला, की काय दिलं आणि काय नाही हे फक्त मला माहिती आहे. आज माझं संपूर्ण जीवन बदलून गेलं केवळ तुमच्यामुळे, रेखीमुळे, एंजलमुळे, तुमच्यामुळे. आणि तुम्ही नेहमी जसं म्हणता, गुरु असावा त्याचा आणि शिष्याची लीनता. खरंच तुमच्यासारखं गुरु लाभणं केवळ माझं एक निमित्त आहे. त्याकरता ईश्वराचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे मॅडम, बाकी काही नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. उज्ज्वला मॅडम. हॅलो. बोला मॅडम. हा मॅम, तुम्ही गुरु म्हणून आल्यात आणि संपूर्ण आयुष्यच बदललं मॅडम. काय सांगावं ते शब्दात सांगता नाही येते. आणि आजचा अनुभव खूप सुंदर, खूपच सुंदर. तसं तर तुमच्या मेडिटेशननी खरोखरच सुंदर अनुभव येतो, पण आजचा अनुभव त्यापेक्षाही सुंदर होता. आणि तुम्ही जे दिले ते एवढं भरभरून दिलेलं आहे गुरु म्हणून, की असाच आशीर्वाद तुमचा नेहमी राहो. थँक्यू मॅडम. डॉक्टर कीर्ती मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. थँक्यू. आज ऍक्च्युली मेडिटेशन हे बघितलं पोस्ट, तेव्हा असं वाटलं की अच्छा मेडिटेशन तर होईल, पण मॅडम दिसतील गुरुपौर्णिमे दिवशी. आणि थोड्या वेळापूर्वी असा विचार करत होते मी की आज स्वामींच्या मंदिरात कसं जाऊ, म्हणजे मला असं हे येते आता की एवढी गर्दी पण असेल, वेळ कसा काढू, काय कसं काढू, पण तुम्ही आता 10 मिनिटातच माझी ती इच्छा पूर्ण केली. त्याबद्दल खूप खूप थँक्यू मॅम. आणि तुम्ही जे करताय, म्हणजे असे गुरु लाभणं पण खूप भाग्याची गोष्ट असते. कारण इतक्या सगळ्या लोकांमधून आता सुद्धा जेवढे काही लोक उपस्थित आहेत किंवा तुमचे कोर्स जे करतायत, त्यांनी काहीतरी काम चांगलं नक्की केलेलं असेल आतापर्यंत, म्हणून तुमच्यासारख्या एवढ्या म्हणजे लोक कल्याणासाठी काम करणारे आणि गुरुदक्षिणेची अपेक्षा जास्त न ठेवणारे, जे मिळेल त्यात समाधान हे खऱ्या गुरुचं हे असतं. आणि ते तुमच्यात नेहमी दिसतं आणि त्याची प्रेरणा खूप आम्हाला मिळते मॅम. आणि काही गोष्टी करताना असं वाटतं की मॅडम हे असं करू शकतात, तर आपण त्याचा 1% तरी असं काम केलं पाहिजे. की म्हणजे जिथं 10 रुपये घेतात लोक, तिथं आपण 5 रुपयात खुश राहून समोरच्याला 5 रुपये देऊ शकतो. असं हे उदाहरण दिलं मी, पण समजलं असेल सगळ्यांना. खूप खूप थँक्यू मॅम. आणि तुम्ही आमच्या आयुष्यात आला गुरु म्हणून, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. गुरुपौर्णिमेच्या परत एकदा शुभेच्छा. इथूनच वंदन थँक्यू तुम्हाला. थँक्यू थँक्यू. थँक्यू. मधुमती मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅम. आता सगळ्यांनी जे आवाज आता येतोय. येतोय, कमी येतोय. ठीक आहे, बोला. खूप खूप शुभेच्छा मॅम. थँक्यू. तुम्ही गुरु म्हणून लाभलात आणि माझं जीवनच पूर्ण बदललेलं आहे. आणि तुम्ही रोज जे मेडिटेशन देता ना, ते म्हणजे सगळी नाती संबंध सगळंच हे
आनंद झालाय, दुःख आता विसरून गेलोय. आणि एवढं तुम्ही जबरदस्त शक्ती दिली आहे की कुठलंही संकट येऊ दे आता भीती वाटत नाही, प्रत्येक दिवस आनंदात जातोय. आणि मला आत्ता आलेली अनुभूती सांगते मॅम. तुम्ही जेव्हा पूर्ण घेऊन परत आलो ना आपण, तेव्हा मला घंटेचा आवाज ऐकायला आला. मी पाऊल टाकल्याबरोबर, आणि तो इतका मधुर होता ना आवाज. आणखी तुम्ही जेव्हा सुरुवात केला तर आणखी पण तो फ्लो मला इथं जाणवतोय. आणि तुमचा हात माझ्या ह्याच्यावरती होता आणि डोळ्यातून पाणी येत होतं, आणि तुम्ही देवीच्या रूपात मला दिसत होता. आणि ही अनुभूती माझ्यासाठी खूप वेगळी आहे. आणि खरंच तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य लाभो, खूप खूप. आणि तुमच्याकडून असंच तुमचं खूप सत्कर्म होऊ दे. आणि मला वाटतं किती हजारो असतील त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद दिलेला आहे, तर असाच आनंद तुम्ही वाटा. आणि मला वाटतं परमेश्वरानं तुम्हाला निर्माण केले, आणि तुम्ही एंजेल आहात. तुम्ही स्वतःच एंजेल आहात. आणि ह्या जगाला तुम्ही असं काय म्हणतात तो हे करायला लागलाय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं आनंदाचं वलय प्रत्येकाच्या जीवनात. आणि खरंच गुरु हा आपलं भाग्य, गुरुजी म्हणतात की भाग्य हे झाल्यानंतर आपल्या जीवनात गुरु येतो. आणि तसंच मला वाटतं तुमचे जेवढे काही विद्यार्थी असतील ते नक्कीच काहीतरी त्यांनी पूर्वजन्मी चांगलं कर्म केलेलं आहे, म्हणून तुमच्याशी त्यांचा संपर्क आलेला आहे. आणि तुमचा रोज आशीर्वाद मिळतोय. आणि मुंबईला तुम्हाला भेटलेले आहे, आणि ते सुद्धा दर्शन मला आज प्रत्यक्षात. आणि मला वाटलंच नाही की तुम्ही असं ऑनलाईन आहात, आणि तुमचा हात असा कायम माझ्या जवळ होता, आणि डोळे मिटलेले होते. आणि ही अनुभूती शब्दात नाही सांगता येणार, इतकं अप्रतिम होतं. त्यामुळं खूप 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 धन्यवाद. धन्यवाद हा शब्द खूप मोठा आहे. जय श्रीकृष्ण. मी जबाबदारी समजते ही की ईश्वराने माझी निवड केली. मी शून्य आहे आणि या शून्यातनच आपल्याला या जगात आता जायचं आहे. जोपर्यंत त्या ईश्वरांचा दिव्य आशीर्वाद आपल्या सोबत आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत अस्तित्व आहे. माझ्या शब्दांनी जर कुणाच्या जीवनात बदल घडलेला असेल तर तो मी नाही केलेला आहे. एव्हरीथिंग बाय हिज विल. त्याच्या इच्छेने या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि जोपर्यंत त्यांनी ही शक्ती निर्माण केलेली आहे तोपर्यंत कार्य होणार आहे. तर आपल्या आयुष्यात येणारे गुरु त्याच्या इच्छेने येतात, कारण परमपिता परमेश्वराची शक्ती ती असते आणि त्याच्याच ऊर्जांनी ते कार्य घडत असते. अन्यथा मनुष्य शून्य आहे आणि शून्यातच त्याला विलीन व्हायचं आहे. फक्त त्याच्याशी कनेक्टेड आहे ती त्याची ऊर्जा आहे. आणि त्याच्या ऊर्जांनी जोपर्यंत कार्य आपण करू शकतो तेच कार्य आपण करतो. संधी ईश्वर प्रत्येकाला देतो. आणि मी स्वतःला खरोखर भाग्यशाली समजते की मला ही संधी त्या परमपिता परमेश्वराने दिलेली आहे. आणि या संधीचा जेवढं शक्य होईल ते शून्यात राहून कार्य करण्याचा मी प्रयत्न करते. थँक्यू मधुमती मॅडम. पूनम मॅडम. Ma'am, happy Guru Purnima. Actually, I don't have a lot of word. जसं सगळे बोलतात तसे तितके वर्ड्स नाही आहेत माझ्याकडे. बट थँक यू सो मच यू केम इन माय लाईफ. आणि तुम्ही आल्यानंतर माझं लाईफ 360 डिग्री चेंज झालं, त्याच्यासाठी थँक यू सो मच. आणि फक्त तुमचं ब्लेसिंग हवं आहे की माझ्या फ्युचरसाठी, जे पण माझं फ्युचर लाईफ असेल, आय डोंट नो हाऊ इज अबाउट, बट त्याच्यासाठी तुमचं ब्लेसिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्या लाईफ मधले पहिले गुरु तुम्ही. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. लव्ह यू. थँक्यू. सारिका मॅडम. सर्वात पहिले आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला 4 ओळी. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ह्या सगळ्यांकडनं माझ्यातर्फे तुम्हाला 4 ओळी, याच्यासाठी की खरंच गुरु लाईफ मध्ये काय असतो काय नाही हे तुम्ही जाणीव करून दिलं. आणि एक ग्रॅटिट्यूड म्हणून तुम्हाला एक सांगायचंय, जसं आपल्या शाळेचं शिक्षण होतं प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्ही म्हणतात की आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक गुरुच्या रूपात भेटतं. कालांतराने आपण ती विसरून जातो. पण तुमच्या जशी तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आला आहात मॅडम, तेव्हापासून जेव्हा कधी मेडिटेशन करते, तुमचे ते शब्द, तुमची ती एनर्जी, प्रत्येक मुवमेंट, प्रत्येक व्यक्ती मला डोळ्यासमोर आणते की माझ्या लाईफ मध्ये गुरुच्या स्थानावरती येऊन गेली. शाळेचे शिक्षण असो, ट्युशनचे शिक्षक असो, घरातले फॅमिली मेंबर कोणी असो, जे गुरु म्हणून मार्गदर्शक आपले आई वडील आपल्याला करतात,
ह्या प्रत्येक मुवमेंटला तुम्ही ती जाणीव करून देतात की तुमच्या आजूबाजूला गुरु आहात आणि कसे ओळखायचे हे फक्त तुमच्यामुळे कळलं. त्याच्यामुळे थँक्यू 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 सो मच मॅडम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. अनघा मॅडम. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. आणि आजचा अनुभव खूपच छान होता. मागच्या वर्षीपासून तुमचं मेडिटेशन अटेंड करते गुरुपौर्णिमेचं. सगळेच मेडिटेशन खूपच छान असतात, पण गुरुपौर्णिमेच्या मेडिटेशनचा खूपच वेगळा अनुभव. मला अजूनही माझ्या डोक्यावर असं जड जड सगळं असं, म्हणजे तुम्ही जे सांगितलं होतं सगळे ऊर्जा, सगळे आशीर्वाद आले, ते अजूनही सगळं जड जड जाणवतंय. आणि तुमच्या सगळ्या इच्छा खूप खूप पूर्ण होत मॅडम. थँक्यू. आणि तुमच्यासारखे गुरु सगळ्यांच्या आयुष्यात नेहमी यावं अशीच मी ईश्वराजवळ प्रार्थना करते. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. तनुश्री मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. थँक्यू. तुमच्यासारखे गुरु भेटणं म्हणजे सच माझ्या बरोबर इतरांना सुद्धा ब्लेस्ड आहात. आणि जे मेडिटेशन केलं त्याने मला माझ्या आयुष्यामध्ये आलेले सगळे, म्हणजे त्या मॅम जसं बोलल्या, माझ्या स्कूल पासून मला स्पिरिच्युअल नॉलेज ज्यांनी दिलं, माझे सगळे गुरु मला भेटले. आणि मला पाहिजे होतं की मला या दिवशी तुमचे ब्लेसिंग्स मिळावे. आणि तुमच्यामुळे सिरियसली लाईफ जसं इतरांचं 360 चेंज झालं तसं माझंही चेंज झालेलं आहे. आयुष्यामध्ये या एनर्जी, रेखी ऊर्जा किंवा वास्तूमधून ज्या ऊर्जा आहेत त्या एनर्जीशी मी कनेक्ट झाले आणि मला कुठेतरी रिलीफ मिळालंय की नाव आय एम इन राईट पाथ आणि मी पुढे जाते. तर तुमचे माझ्या या सगळ्या प्रवासाला तुमचे ब्लेसिंग्स मिळावे आणि असेच तुम्ही तथास्तु. राहा कंटिन्यू. तथास्तु. तथा. आणि सिरियसली म्हणजे तुमच्यासारखे गुरु भेटणं म्हणजे म्हणजे मला वाटतच नाही की तुम्ही ज्या प्युअर फॉर्म मध्ये जी ऊर्जा देते ते माझ्या बरोबर सगळ्यांना मिळू दे आणि ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अशीच प्रगती करू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. रेश्मा मॅडम. नमस्कार मॅडम. सगळ्यात पहिले गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचं थँक्यू. मेडिटेशन खरंच खूप छान होतं. म्हणजे प्रत्येकाने सांगितलं तसंच आपण आपले गुरु असतात आजूबाजूला, आपण कधी अनुभवले नाही, पण तुमच्यामुळे मॅडम आज अनुभवायला मिळाले. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. बोला अनिता मॅडम. मॅम, मला शब्द नाही आज सापडत आहेत, पण आज तुमच्यामुळे मी आई वडिलांना भेटले माझ्या, जे आज ह्या जगात नाहीयेत. पण मी स्वामींची जायची इतकी इच्छा होती, पण आज काही कोणी सोबत नाही म्हणून जाता आलं नाही. पण आज मी तिथपर्यंत जाऊन आले. प्लस मी तुमच्या घरापर्यंत पण जाऊन आलीये, तुमचं दर्शन घेऊन आलीये. आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तर तुम्हाला कायमस्वरूपी राहणार आहेत. पण माझ्या आयुष्यात तुम्ही आलात त्याच्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद मानेन, ह्याच्यासाठी की सगळ्या गोष्टी आहेत, सगळं व्यवस्थित आहे, पण ज्या काही गोष्टी आपल्याला हव्यात त्या सगळ्या गोष्टी हळूहळू येत चालल्यात मॅम, जवळ येत चालल्यात आणि त्या अट्रॅक्ट होत चालल्यात. आणि मी खूप समाधानी, खूप शांत, खूप छान माझं आयुष्य जगत आहे. माझं कुटुंबही तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या आशीर्वादाने, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत तुमच्या सोबत राहण्याची इच्छा जी माझी आहे ती आयुष्यभर आहे. तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत कायमस्वरूपी असणारच आहेत, पण तरीही तुमचे शब्द जे मोलाचे आहेत ते माझ्या कानापर्यंत पडतात, ते मी खूप भाग्यवान समजते मला. आणि मला तुमचा सहवास, तुमचा आशीर्वाद, तुमचा लोभ सगळा पाहिजे. आणि तथास्तू पण पाहिजे आणि सगळं पाहिजे मॅम. तुम्हीच पाहिजे मला, बाकी काही नाही. थँक्यू सो तथास्तु. मच. तथास्तु. थँक्यू सो मच मॅम. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. सरला मॅडम बोला. गुरुमा, तुम्हाला कोटी कोटी नमन माझा. आजचा मेडिटेशन इतका छान होता, इतकं छान होता की कधी विसरू शकणार नाही मी.
इतकं छान मी देवळात गेली, माता पितांना बघितलं, देवाला बघितलं, तुम्हाला बघितलं, सगळ्यांना सगळ्यांना मी बघून बाहेर आली. साक्षात पंढरपूरचा विठोबा माझ्या समोर डोळ्यात आला. गुरुमा मी तुमची धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. मला काय बोलता एवढं येत नाही मराठी शब्द, पण मी त्यातून तुम्हाला कोटी 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 नमन करते. तुमच्यासारखा गुरु खरंच नाही भेटत आम्हाला. इतकं छान तुम्ही सांगताय, इतकं छान बोलताय, काय आम्हाला करायचं काय समजत नाही, मला बोलायचंच समजत नाही. एकदम मस्त गुरुमा. थँक्यू गुरुमा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तथास्तु. नारायण. थँक्यू. थँक्यू. वेदांत. मॅम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मॅम थँक्यू. मॅम म्हणजे तुम्हाला माहिती आहे आम्ही काय सिच्युएशन मध्ये होतो, त्याच सिच्युएशन मध्ये तुम्ही गुरु म्हणून लाभला आणि त्या सिच्युएशन म्हणून आता आम्ही बाहेर पडलोय. आणि म्हणजे तुम्ही जर त्यावेळी भेटला नसता तर आम्ही त्या सिच्युएशन मधनं कधीच बाहेर नसतो निघालो. ऑल द तर बेस्ट. थँक्यू सो मच मॅम. तू इतक्या छोट्या वयात या ऊर्जांशी जोडलाय आणि तू जे प्रयत्न करतोय ना ते खूप मोठे आहे. आयुष्यात तू खूप मोठा होशील. आणि हा जो मार्ग तू निवडलाय ना, ईश्वराने तुझी निवड केलेली आहे आणि तू आयुष्यात अनेक लोकांचा मार्गदर्शक बनतील. हाच आशीर्वाद मी आज तुला देते. तू खूप मोठा होशील. ऑल द थँक्यू बेस्ट. मॅम. थँक्यू सो मच. बोला नीता मॅडम. माईक माईक ऑन करा. नीता मॅडम माईक ऑन करा. हा बोला. गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप थँक्यू व्हेरी दिवसानंतर मच. तुमच्याशी बोलणं झालं. आय एम व्हेरी लकी टुडे. आणि तुमचा खरंच आशीर्वाद आहे म्हणून बोलणं झालेलं आहे. अशीच कृपा आणि आशीर्वाद तुमचा ठेवा. आणि मनापासून प्रत्येक इच्छा ती तुम्हाला सांगितलेली आहे आतापर्यंत ती सगळी पूर्ण व्हावं असा आशीर्वाद द्या मला. थँक्यू तथास्तु. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू तथास्तु. तथास्तु. थँक्यू. थँक्यू. विजय सर. मॅडम नमस्ते. नमस्कार सर. गुरुपौर्णिमेच्या अगदी मनापासून शुभेच्छा. तुम्हाला कोटी कोटी नमन. थँक्यू. थँक्यू सर. खर तर का कोणास ठाऊक मी पहिल्यांदाच हँड रेज केला. मी जेव्हापासून तुमच्याशी कनेक्ट आहे आणि आज वाटत होतं की माझं आणि गुरूंचं बोलणं होणार आहे. थोडस इमोशनल होतोय. कंट्रोल करतो. मागचं जुलै महिना आणि या वर्षीचा जुलै महिना एक वर्ष. आणि या वर्षामध्ये मी माग खंडाळ्याच्या कार्यक्रमामध्ये बोललो होतो की सुरुवात झाली होती की क्या ऐसा भी होता है आणि आज हा ऐसा ही होता है. खरंच मॅडम माझ्या आयुष्यामध्ये या वर्षभरामध्ये आपण ज्या ज्या वेळी आम्हाला जे ब्लेसिंग दिलेले आहेत त्या ब्लेसिंगमुळं जे परिवर्तन झालेलं आहे अर्थात हे शब्दांच्या पलीकडचं आहे. हे शब्दामध्ये मी व्यक्त करू शकत नाही. पण तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आलात यापेक्षा असं म्हणेन की आम्ही फार भाग्यवान आहोत की जे तुमच्याशी कनेक्ट झालो. आणि हे कनेक्शन जे आहे हे कनेक्शन असंच कायम राहू. अगदी वेदांत सारखा तुमचा विद्यार्थी ज्यावेळी आपल्या भावना व्यक्त करतो त्यावेळी लक्षात येतं की आपले जे ब्लेसिंग आहेत त्यांनी किती परिवारांमध्ये हा परिवर्तन केलेलं आहे. आज जवळजवळ 950 लोक या मेडिटेशनला तुमच्या सोबत होते आणि त्या 950 लोकांच्या तुम्ही गुरु माऊली आहात. आणि माऊलीचा जो आधार असतो तो आधार माऊलीची जी काही माया असते ती ममता हे सगळं तुमच्याकडून जाणवतं. इथं गुरु आणि शिष्याच्या मधलं जे रिलेशन आहे मग ते बऱ्याच लोकांनी मोठ्या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे. पण तुमच्याकडे बघितलं की या सगळ्यांच्या पलीकडच्या तुम्ही वाटतात. तुमचं जे बोलणं आहे तुमचं एकमेकाशी जे रिलेशन ठेवणं आहे तुमचा साधेपणा. पण साधेपणामधून तुम्ही जे काही दिव्य आम्हाला दिलेलं आहे ते आयुष्याला भरून उरलेलं आहे. त्याबद्दल
माझ्या परिवाराकडून मी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि असाच आशीर्वाद, असेच ब्लेसिंग आमच्यावरती राहू द्यात. कारण कुठलंही काम सुरू करताना मला नेहमी वाटतं की चला आज मॅडम आपल्याला लाईव्ह भेटल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने आज मी ते ठरवलेलं होतं की आज आपण काहीतरी नवीन सुरू करतोय. अर्थात ते काय करतोय त्याच्यावरती मी आताच सांगणार नाही. ज्यावेळी ते पूर्ण होईल त्यावेळी मी आपल्याशी नक्की बोलेल. पण हे सुरू करताना वाटत होतं की मॅडमशी आज बोलणं व्हावं. आणि युनिव्हर्सनी ते विनंती मान्य केली. कदाचित मॅडम हा तुमचा आशीर्वाद आहे. मी खास तुमच्या ब्लेसिंगसाठी खंडाळ्यापर्यंत आलो होतो की मॅडमच्या ब्लेसिंग मिळाल्या पाहिजे, त्यांचा हात आपल्याला हातामध्ये मिळाला. आणि खरं ते भाग्य मला मिळालं. 2च वेळा मी भेटलोय आपल्याला, पण त्या 2 वेळामध्ये जी ऊर्जा मिळाली ना, त्या ऊर्जेनं माझ्यामध्ये आमूलाग्र बदल केला. तर ही ऊर्जा नेहमी आम्हाला देत राहा. असेच ब्लेसिंग आमच्यावरती राहू द्या. थँक्यू. 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 किशोरी मॅडम. मॅम, गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्ही काय सांगावं फक्त तुमच्यामुळे जे मी आहे आज, जी 1 वर्षापूर्वीची किशोरी होती आणि आत्ताच्या किशोरीमध्ये टॉप सीटर मी फरक केला तुमच्यामुळेच. तुम्ही फक्त मेडिटेशन नाही मॅम, तुम्ही एक आतमध्ये आपल्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचं एक मार्गदर्शन दाखवलात. त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आजचा दिवस इतका सुंदर आहे की तुमचं पहिलं दर्शन झालं, मेडिटेशन इतकं सुंदर झालं. आणि मी जेव्हा जेव्हा जाते, माझ्या सेशन मध्ये जाते, माझ्या वर्गात असते, मला सतत जाणवतं की माझ्यासोबत तुम्ही आहात, तुमचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत. आणि म्हणजे एक वेगळीच ऊर्जा असते त्या सेशन मध्ये, तुम्ही असता माझ्यासोबत म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. लव्ह यू मॅम, लव्ह यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थारो मंदिर आहे, थारो घर आहे, ऑल द बेस्ट. काही नाही, सगळं सगळं नारायण थारो. मला माहितीये खूप लोकांना त्यांचा अनुभव शेअर करायचा आहे, पण माझी घरची जबाबदारी पण असते कारण मुलाचा टिफिन असतो सकाळी. तर आपण 1-2 अनुभव घेऊ. बाकीच्या सगळ्यांनी त्यांचा ब्लेसिंग आणि अनुभव शब्द स्वरूपात मला पर्सनल मेसेज केला तरी चालेल, एखादा व्हिडिओ स्वरूपात केला तरी चालेल. कारण इकडची पण जबाबदारी आहे की आज मुलाचं स्कूल आहे आणि त्याचा टिफिन बनवायचा आहे, तर त्याच्या आपल्याला थोडं तर 1-2-3 फक्त आपण अनुभव घेऊ आणि नंतर मी त्या जबाबदारीपर्यंत पोहोचणार आहे. अरुणा मॅडम बोला. आवाज येतोय मॅडम? येतोय, बोला. गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. शब्द खरंच अपुरे आहेत आणि शब्दातून काहीही व्यक्त करण्याची माझी आज पामर आहे. त्या शब्दातून फक्त तुम्हाला भावना व्यक्त करण्यासाठी, त्यासाठी मी निशब्द आणि खूप अनुभव सगळे मी क्लासमध्ये बऱ्याच वेळेला व्यक्त केलेले आहेत. आणि याही पेक्षा अजून चांगले चांगले अनुभव, तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत राहून, असेच कृपादृष्टी तुमची आमच्यावर राहू, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. शुभांगी सुर्वे मॅडम. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आजचा अनुभव खूपच छान होता. मला अशी खात्री झाली की मी जे आयुष्यामध्ये स्टक झाले त्याच्यातून तुम्ही मला नक्की बाहेर काढाल. तुमचं ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद असेच कायमस्वरूपी राहील. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. रेखा पाटील मॅडम. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि गुरु माऊली म्हणून तुम्हाला कोटी 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 प्रणाम. आणि आज तुम्ही पूर्ण ब्रह्मांड आणि पूर्ण सगळं चारी धाम करून आणल्यासारखं झालं आज मला. थँक्यू मॅडम. थँक्यू. 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 धन्यवाद. श्वेता गुजर. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅम. आज तुमच्याशी बोलणं झालं मॅम. मी लिटरली आज 6 महिन्यानंतर तुमच्याशी बोलते. मी तुम्हाला सांगितलं होतं माझं स्टोअर चालू झालंय. तुमच्या आशीर्वादाने सगळं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. खूप आणि
मी त्या इच्छेने आज जॉईन झाली की आज तुमच्याशी भेट होईल. अँड आय वॉज वेटिंग टू प्रे. मी प्रे करत होते की आज तुमच्याशी जर माझं बोलणं झालं तर आय वुड बी द लकीएस्ट पर्सन. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या बरोबर असू द्या आणि आम्हाला तुमच्याशी असंच कनेक्ट राहू द्या आयुष्यभर. आणि गुरु म्हणून तुम्ही आम्हाला भेटलात. तुमचे खूप 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 धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सहदेव सर. अनम्यूट करा सहदेव सर. हा येतोय सर आवाज, बोला. सायली सावंत. खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. आवाज थोडा कमी येतोय मॅडम. खूप शुभेच्छा मॅडम. काय बोलायला तेच जसं कीर्ती मॅडमने सांगितलं त्या मठामध्ये जाऊन आले आणि स्वामी त्यांना भेटले. आवाज आणि आज आम्हाला खूप सुंदर होतो आणि मला वाटत होतं मी स्वामींच्या मठामध्ये कशी जाऊ. तुम्ही आम्हाला भेटून आणलं मॅडम. तुम्हाला त्याच्या रडायला येते मॅडम. स्वामी होते माहिती माझ्या माझ्यासमोर. स्वामींचा हात होता माझ्या डोक्यावरती आणि सेम मी तशीच मठात गेलेली आणि तशीच आली मठातून. मॅडम खूप खूप शुभेच्छा. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं मॅडम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मॅडम. ऑल द बेस्ट. स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. थँक्यू थँक्यू. दीपाली मॅडम. मॅडम या म्हणजे म्हणतात ना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि ही जी वेळ होती ना, मी गेल्या वर्षी केलं होतं ना, त्याचा मी अजून अनुभव घेते की ही वेळ कधी येणार. मी आता म्हणजे अंगावर काटा येतो, कसं बोलू मला कळत नाहीये. पण खरंच जबरदस्त. म्हणजे गेल्या वेळेस बी मी ती वेळ कधी विसरू शकत नाही. ही बी मी तुम्हाला गुरुपौर्णिमा कधीच विसरू शकत नाही. मी आयुष्यभर म्हणते ना, मला एकच आठवण येते की मॅडम पण आपल्याला पहाटे 5ला बसायचंच आहे. आज तर बसू शकत नव्हते. मला इतकी नाराज झाले. मी 4:45 वाजल्यापासून चालू करते, होतच नव्हतं. म्हणलं आता संपला विषय. पण मी इतकी वारधार गेली, नाही नाही मला हे मिस नाही करायचं. पण खरंच माझं नशीब चांगलं आणि मी ते झालं 5:15 पर्यंत अटॅच. खूप म्हणजे खूप मी कधीच विसरू शकत म्हणतात ना. ऑल द बेस्ट. थँक्यू खरंच. थँक्यू थँक्यू ओके. थँक्यू. स्नेहा इंगळे मॅडम. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम. काहीच बोलत नाही की म्हणजे तुमच्या कृतज्ञतेत सदैव राहायचंय आणि तुमच्या सेवेची एकही संधी सोडायची नाही. जी चेतनेने तुम्ही आम्हाला पेटवलंय ती चेतना पुढे पणती पणतेनी पणती पेटवू हा वसा फक्त आमच्या करत द्या आणि तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या. एवढंच बोल. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू मॅम. पूजा निकम. नमस्कार मॅडम. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मॅम तुम्ही आज माझे आराध्य दैवत महादेव आहेत. मला केदारनाथला जायचं होतं आणि तुम्ही मला आज खरंच तिथं घेऊन गेले आणि तुम्ही जे सांगत होते ते सेम वर्णन होतं जे केदारनाथला आहे. खरंच थँक्यू मॅडम. युनिव्हर्सने आम्हाला तुमच्यासारखे खूप छान गुरु दिलेत. खरंच थँक्यू. थँक्यू 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 व्हेरी मच. मी समजू शकते सगळ्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहे की अजूनही जवळपास 100च्या वर हँडरेज आहे की ज्यांना बोलायचं आहे. पण वेळेअभावी आपल्याला आता थांबावं लागेल. सर्वांना माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या अंतरी असलेल्या परमेश्वराला माझं कोटी कोटी नमन. आणि हे ब्रह्मांडे ऊर्जा, दिव्य रेकी शक्तीचा आशीर्वाद, एंजलिक ऊर्जांचा आशीर्वाद, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद प्रत्येक क्षण आपल्याला लाभो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन जीवनाच्या प्रत्येक श्वासासोबत आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला परमसुख, समाधान
आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा देते. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आणि या ईश्वराने जी मला ही सुंदर जबाबदारी दिलेली आहे ती निभावण्याची शक्ती मला प्रदान करो, हे मी माझ्यासाठी ईश्वराला प्रार्थना करते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.